नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आसूस किचन मराठीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम. मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी मी 2 आंबे घेतले आहेत. त्याला चांगलं स्वच्छ धुवून आपल्याला त्याच्या आतमधली सीड्स काढायची, म्हणजे कोय काढायची आपल्याला. तिला तुम्ही चाकूच्या किंवा चमचेच्या सहाय्याने काढू शकतात. हे बघू शकतात मी चमचेच्या सहाय्याने दोघी आंब्यातली सीड्स काढून घेतलेली आहेत. आणि त्यानंतर आपल्याला आता बघूया, आपण रबडी बनवूया ज्याची की स्टफिंग आहे आपली मँगोची आतमधली. त्यासाठी मी आधी साखर घेते 2 ते 3 चमचे. त्यानंतर 5-6 इलायची जी घेते मी. त्यानंतर आपल्याला काजूचे बदाम घ्यायचे. मी 4-5 काजू 4-5 बदाम घेतलेत आणि त्या सर्वाला मिक्सर ग्राइंडरमध्ये 2 ते 3दा पल्स मोडवरती फिरवून घ्यायचे. त्यानंतर 4 ते 5 काजू 4 ते 5 बदाम बारीक तुकडे करून घ्यायचेत, कारण की आपल्याला ते मधली जी स्टफिंग बनवायची म्हणजे रबडी बनवायची त्यात आपल्याला टाकायची येते की आतमध्ये खाताना तोंडात लागतील. त्यानंतर आता मी आधीच दूध गरम करायला ठेवलं होतं. अर्धा लिटर दूध आपण एका पॅनमध्ये आटवून घ्यायचं. हे बघू शकतात मी थोडं आटवून घेतलं आहे. त्यात मी टाकलेत काजू बदाम. त्यानंतर आपल्याला परत चांगलं मिक्स करत राहतं आहे. स्लो गॅसवरती आपल्याला त्याला आटवत राहायचं आहे. त्या दुधाला अर्ध्याहूनही जास्त आटलं. त्यानंतर आपल्याला त्यात आपण जे साखर, इलायची आणि काजू बदामचं जे पावडर बनवलं होतं ते 2 ते 3 चम्मच टाकायचं आहे. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका साईडला एका वाटीमध्ये 2 ते 3 चम्मच दूध घ्यायचं आहे. त्यात 2 ते 3 चम्मच मिल्क पावडर टाकायचं आहे, म्हणजे की जेणेकरून ते अजून जास्त घट्ट होईल आणि लवकर दूध आटायला मदत होईल आपल्याला. तेही त्यात टाकून घ्यायचं आहे. ते टाकल्यानंतर बघू शकतात ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला, ही अशी वाली बघू शकता. अजून चांगलं आटवून घ्यायचं आहे. आटवल्यानंतर त्याला चांगलं गार होऊ द्यायचं आहे. त्याला आपण जी मँगोची जो पल्प होता निघालेला त्या सीड्ससोबत तो पल्प आपण त्यात टाकायचा आहे, जेणेकरून ती जी रबडी आपण खाणार त्यातही आपल्याला त्याचा मँगोचा फ्लेवर यायला हवा आहे. त्यासाठी तेही मिक्स करून परत अजून 2 ते 3 मिनटं मिक्स करत राहायचं आहे. त्यानंतर त्याला गार व्हायला ठेवायचं आहे. ते चांगलं गार झाल्यानंतर आपण जे मँगो घेतले होते त्या मँगोमध्ये ते आपल्याला ते रबडी पूर्ण फिल करायची. रबडी आपल्याला दोघी मँगोमध्ये भरून घ्यायची आहेत. बघू शकतात मी अशा प्रकारे दोघी मँगोमध्ये भरून घेतलेली आहेत. माझ्या दोघी मँगोंसाठी अर्धा लिटर दूधची रबडी पुरेसं झाली आहे. त्यानंतर त्याला कसलाही सपोर्ट देऊन, जसं की वाटी ग्लासमध्ये आपण ते मँगो नीट ठेवून घ्यायचे, जेणेकरून ते रबडी त्याची खाली किंवा बाहेर पडणार नाही. आपल्याला 8 तास कमीत कमी त्याला आपल्या फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. 8 तासानंतर बघू शकतात किती छान आपले मँगो कडक झालेले आहेत. पूर्ण रबडीही आपले त्यात मस्त कडक झालेले आहेत आणि बाहेरूनही कडक झाले. आपल्याला त्याच्यावरची साल काढून घ्यायची. तुम्ही असंही डायरेक्टली कट करू शकतात आणि खाताना साल न खाता खाऊ शकतात. मी आधीच त्याची साल काढून घेतली. बघू शकतो दोघी मँगोची मी पूर्ण साल काढून घेतली आणि छोटे छोटे पीसेसमध्ये मी कट करून घेतले. हे बघा आपली मँगो आईस्क्रीम मार्केटसारखी आपली मँगो आईस्क्रीम घरीच रेडी झाली. मँगो आईस्क्रीम मार्केटमध्ये खूप जास्त महाग आहे. आपण खूप कमी पैशात आणि खूप कमी सामानात आपण ही मँगो आईस्क्रीम घरीच बनवून घेतली. अशाच नवीन रेसिपीसाठी आसूस किचन मराठीला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.